हाय, नमस्कार. मी श्वेता वायकर. मी UK सर्टिफाईड आहे. पास्ट लाईफ रिग्रेशन आणि अदर हीलिंग मोडॅलिटीजच्या मी प्रॅक्टिसेस करते आणि न्यूमरोलॉजी आपल्याकडे हीलिंग बेस कन्सल्टेशन होतं. सो मी एक अनुभव आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे आणि खरं तर ना जेव्हा मी ऑफलाईन आणि ऑनलाईन लोकांसोबत कन्सल्टेशन करते, त्यांच्याशी भेटते, त्यावेळेला हा एक्सपिरियन्स मला आलेला आहे आणि म्हणून मला असं वाटतं की तो शेअर करावा तुमच्या सगळ्यांसोबत आणि जस्ट तो आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करत आहे मी. सो तुम्ही सगळ्यांनी जर या अगोदरचा व्हिडिओ बघितला असेल तर तुमच्या लक्षात आलेलं असेल की आता चॅनेलवरती हीलिंग बेस व्हिडिओज असे येणार आहेत, जे मी न्यूमरोलॉजी हीलिंग बेस कन्सल्टेशन घेते. त्या दरम्यान आलेले लोकांचे अनुभव किंवा हीलिंग मोडॅलिटीज, वेगळ्या वेगळ्या अशा स्पिरिच्युअल आणि सायन्स यांचा संगम असलेल्या व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील. गेल्या काही 1-1.5 महिन्यापासून मी ऑफलाईन अपॉइंटमेंट्स चालू केल्या आणि ऑनलाईनही चालू आहेतच. तर बऱ्याचदा ना अपॉइंटमेंट दरम्यान काही लोक मला असं सांगतात की न्यूमरोलॉजीबद्दल त्यांना माहिती आहे किंवा त्यांनी कन्सल्ट केलेलं आहे आणि खरं तर कसं आहे, या सगळ्या गोष्टींची इन्फॉर्मेशन इझिली आत्ता अवेलेबल आहे. यूट्यूबवरती म्हणा किंवा मग रील्समध्ये वेगळ्या वेगळ्या स्वरूपात खूप इन्फॉर्मेशन अवेलेबल आहे. जसं की मुलांक 1 ते 9 पर्यंतच्या सिरीज केलेल्या आहेत काही लोकांनी. काही न्यूमरोलॉजिस्ट पॉडकास्टही करतात. त्याच्यामध्ये काही बेसिक इन्फॉर्मेशन मुलांक वाईज सांगतात. सो अशा काही गोष्टी जेव्हा आपण पाहतो, ऐकतो, तेव्हा साहजिकच असं वाटतं की न्यूमरोलॉजी खूप इझी आहे आणि आपल्याला ते येतं. कारण प्रत्येकजण बेसिक इन्फॉर्मेशन शेअर करत आहे कंटेंटमध्ये आणि त्याच्यावरून आपण एक तर्क लावत असतो की हां, या मुलांकाची व्यक्ती अशी आहे, तर आपण स्वतःकडे किंवा इतर व्यक्तींकडे त्या नजरेने बघू लागतो आणि आपल्याला कुठेतरी असं वाटतं की मला त्याबद्दल ज्ञान आहे. पण खरं तर मला ना हे सांगायचं आहे की ही खूप अर्धवट माहिती आहे. कारण बेसिक या गोष्टी आहेत, मुलांक वाईज एखाद्या व्यक्तीला जज करणं किंवा त्याबद्दल काही पर्स्पेक्टिव्ह आपले बनवणं. कारण या बेसिक इन्फॉर्मेशनमध्ये तुम्ही कधीच प्रेडिक्शन किंवा समोरच्या व्यक्तीचं ॲनालिसिस नाही करू शकत, इवन स्वतःचंही. आणि हे खूप चुकीचं आहे, कारण याच्यावरती आपल्या आयुष्याचे खूप मोठे मोठे निर्णयसुद्धा डिपेंड असतात. तर यातून सांगायचं हे आहे की अर्धवट माहिती घेऊन आपल्या लाईफबद्दल प्रेडिक्शन करणं किंवा इतरांबद्दल करणं किंवा त्याच्या बेसिसवरती आपण डिपेंड राहणं हे पूर्णपणे चुकीचं आहे. आपल्याकडे न्यूमरोलॉजी हीलिंग बेस कन्सल्टेशन होतात, ज्यामध्ये 20% आपण न्यूमरोलॉजी हे रूट कॉज फाइंड आउट करायला, म्हणजे तुमचे रिपीटेड प्रॉब्लेम्स जे आहेत त्याचे रूट कॉज फाइंड आउट करण्यासाठी ते वापरतो. आणि अदर कन्सल्टेशन हे हीलिंग बेस असतं, ज्याच्यामध्ये तुमच्या बॉडीमध्ये स्टोअर असलेले ट्रॉमाज, एक्सपिरियन्सेस, कार्मिक पॅटर्न्स या सगळ्यावरती आपण सायन्स वापरून, न्यूरोसायन्स वापरून काम करत असतो आणि कन्सल्टेशन तसं होतं. सो मला फक्त या आजच्या व्हिडिओतून एवढं तुम्हाला सांगायचं आहे की प्लीज कुठल्याही अर्धवट माहितीने, आजकाल इन्फॉर्मेशन खूप इझिली सगळीकडे अवेलेबल आहे आणि त्याच्यामुळे काय होतं की आपल्याला वाटतं की आपल्याला ते येतं आहे. आणि चुकीचं नाही माहिती असणं, पण ती माहिती योग्य ठिकाणी योग्य वेळेला वापरणं आणि संपूर्ण माहिती जाणून घेतल्याशिवाय आपण ती वापरूच नाही असं मला वाटतं. आणि कसं आहे की आजकाल खूप डिपेंडन्सी वाढत चाललेली आहे. लोक ॲक्शनपेक्षा जास्ती या गोष्टींना खूप जास्ती प्रायोरिटीवरती महत्त्व देत आहेत. ॲक्शनही तितकीच महत्त्वाची आहे आणि मी नेहमी सांगते की तुमच्यासाठी एखादी गोष्ट, म्हणजे साधं मॅनिफेस्टेशनही वर्क करण्यासाठी तुमचं अगोदर क्लिन्झिंग होणं, तुम्ही युनिवर्सच्या एनर्जीसोबत अलाईन होणं, तुमची आयडेंटिटी शिफ्ट होणं आणि मग मॅनिफेस्टेशनचे रिझल्ट मिळतात. एवढे सगळ्या स्टेप्स असतात आणि उगाचच आपण नाही का कुठल्या तरी टेक्निक्स माहिती झाल्या त्या फॉलो करतो किंवा कुठली इन्फॉर्मेशन मिळाली किंवा असं हे न्यूमरोलॉजीचं आपल्याला अर्धवट ज्ञान असेल किंवा अर्धवट माहिती मिळाली असेल कुठल्याही मार्फत, तर त्यातून आपण प्रेडिक्शन करणं किंवा
समोरच्या व्यक्तीला जज करणं, स्वतःला जज करणं, सेल्फ डाऊट करणं, यामुळे काय होतं की आपल्या आयुष्याच्या महत्त्वाच्या गोष्टींमध्येही आपण चुकीचे निर्णय घेतो किंवा घेतले जातात आणि भरपूर गोष्टी चेंज होतात. मी पाहिले लोकांच्या आयुष्यामध्ये भरपूर गोष्टी चेंज झालेल्या आहेत या चुकीच्या इन्फॉर्मेशनमुळे. आणि म्हणूनच मी रिक्वेस्ट करते की प्लीज योग्य व्यक्तीकडून ॲनालिसिस करून घ्या तुमचं. जर तुम्हाला खरंच न्यूमरोलॉजी किंवा या गोष्टींवरती विश्वास आहे आणि करू वाटतं आहे प्रेडिक्शन चेक, तर योग्य व्यक्तीकडूनच करावं. कारण या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. कारण एक एक तुमचा याबद्दलचा विचार किंवा परसेप्शन सगळं काही चेंज करू शकतं भविष्यातल्या गोष्टी. सो आय होप की या व्हिडिओमध्ये मला जे सांगायचं आहे ते तुम्हाला समजलं असेल. आणि हे मला खूप जाणवते आत्ता सध्या, जेव्हा मी अपॉइंटमेंट्स घेते, समोरासमोर लोकांना भेटते आणि याच्यामुळे त्यांच्या आयुष्यामध्ये किती गंभीर परिणाम झालेले आहेत किंवा होत आहेत. आणि आता त्या परिणामांमधून बाहेर येण्यासाठी किती त्रास होतो हे सगळं मी बघते ॲक्च्युली. आणि तेव्हा मला हे खरंच मनापासून तुम्हाला सांगू वाटलं. सो आय होप की तुम्हाला हे माझ्या म्हणण्यातून समजलं असेल की खरंच आपण योग्य व्यक्तीचा सल्ला घ्यावा आणि त्याप्रकारे निर्णय घ्यावे. सो आय होप की हा आजचा व्हिडिओ आवडला असेल आणि इथून पुढे चॅनेलवरती असेच वेगळ्या वेगळ्या विषयांवरती हीलिंग बेस जे विषय असतील त्याचे व्हिडिओज येतील. मी तुमच्याशी मनमोकळेपणाने इथे गप्पा मारेन. तुम्ही कमेंट्समध्ये लिहत जा की तुम्हाला कोणत्या गोष्टींवरती व्हिडिओ हवे आहेत आणि माझ्याकडून ऐकायला आवडेल. आणि मी जे काही एक्सपिरियन्स आहेत माझे ते सुद्धा शेअर करेल. काही टेक्निकल गोष्टी शेअर करेल, म्हणजे सायन्स आणि स्पिरिच्युअल यांचा खूप छान विषयांवरती व्हिडिओज येणार आहेत. जसं की मी इंस्टाग्रामवरती सध्या पोस्ट टाकत आहे, त्याच्या रिलेटेड व्हिडिओज येतील. जसं की आपल्या शरीरामध्ये ट्रॉमा किंवा एखादं इमोशन कुठे स्टोअर होतो, तो कसा रिलीज झाला पाहिजे, त्याचे काय इम्पॅक्ट असतात, असं सगळं खूप सुंदर पद्धतीने तुमच्यापर्यंत येणार आहे. सो नक्की सबस्क्राईब करा आणि ज्या लोकांना याच्यामध्ये खरंच आवड आहे त्यांनाही शेअर करा. आणि तुमच्या सगळ्यांच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की लिहा, म्हणजे मला अशा व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा मिळेल. सो भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मनापासून धन्यवाद.